नमस्कार. शिमगा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? रंग, धमाल आणि खूप सारा उत्साह, बरोबर? पण कधी विचार केलाय की या रंगांच्या पलीकडेही एक खूप खोल अर्थ दडलाय, जो थेट आपल्या आतल्या आत्म्याशी जोडलेला आहे. आज आपण शिमग्याच्याच त्याच आत्मिक रूपाचा शोध घेणार आहोत. म्हणजे बघा, हा सण नुसता वरवरच्या रंगांचा नाहीये. नाही, तो आहे आपल्या आतल्या शक्तीला, आपल्या आत्म्याला जागा करण्याचा. चला तर मग या आत्मिक जागृतीच्या प्रवासाचे टप्पे पाहूया. तर मग शिमगा म्हणजे काय? तो फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाही आहे. अरे, ही तर आपल्या संस्कृतीची एक जिवंत परंपरा आहे. आपल्या मातीचा सुगंध आहे. आणि या परंपरेची सुरुवात होते आत्मशुद्धीने. या प्रवासाचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोणता? होळी. पण थांबा, ही फक्त लाकडं जाळण्याची होळी नाही, ही आहे आपल्या आतल्या अहंकाराची होळी. यात आपण आपल्या सगळ्या नकारात्मक विचारांना आणि भावनांना त्या अग्नीमध्ये समर्पित करतो. होळी आपल्याला एकच गोष्ट शिकवते की वाईटावर चांगल्याचा विजय हा होणारच. तो अटळ आहे. काळ कितीही पुढे जाऊ दे, पण सत्याची जी ज्योत आहे ना, ती कधीच विझत नाही. ती आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा असतोच. किती सुंदर कल्पना आहे ही, नाही का? म्हणजे बघा, एका बाजूला आपण अहंकार, मत्सर, द्वेष या सगळ्या वाईट गोष्टींना जाळून टाकतो आणि त्याच क्षणी आपल्या आत धैर्य, श्रद्धा आणि एक नवी उमेद पेटवतो. हे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा प्रवास. बरं, एकदा का ही आतली शुद्धी झाली की मग सुरू होतो खरा उत्सव, बाहेरचा उत्सव, आपल्या आयुष्याला सुंदर बनवणाऱ्या गुणांचे रंग उधळण्याचा. धुळावड म्हणजे मोकळेपणाचा उत्सव. जुने राग रुसवे सगळं काही धुळीत मिळवून मनाला एकदम हलका करण्याचा दिवस. माफ कर आणि पुढे चल, हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. एक नवी सुरुवात करण्याची किती सुंदर संधी आहे ही. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की खरे रंग चेहऱ्यावर लावायचे नसतात. ते आपल्या स्वभावातून दिसले पाहिजेत, आपल्या कामातून दिसले पाहिजेत. आपण जे रंग उधळतो ते आपल्या आतल्या गुणांचं प्रतीक आहेत. जसं की लाल रंग तो आहे धैर्याचा, हिरवा रंग तो आहे आशेचा, आणि पिवळा तो आहे आनंदाचा. आपल्या आयुष्यसुद्धा असंच रंगीबेरंगी असायला हवं, याच गुणांनी, बरोबर ना? ठीक आहे, तर आधी अग्नीने शुद्ध झालो, मग रंगानी नाहून निघालो, आणि आता हा सण आपल्याला एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आणतो. एक असा टप्पा जो आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतो. तो टप्पा आहे धुलिवंदन. पण याचा अर्थ काय? खूप सोपा आणि तितकाच खोल. ज्या मातीतून, ज्या धुलीतून आपण आलो आहोत, त्याच मातीला नमस्कार करणं, वंदन करणं. आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरच असले पाहिजेत, हेच हा दिवस आपल्याला शिकवतो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ज्याची मुळं मजबूत असतात त्यालाच उंच झाड बनता येतं. आणि आपली संस्कृती, आपली माती हीच तर आपली मुळं आहेत. ती जितकी घट्ट धरून ठेवू तितकी उंच भरारी घेऊ शकतो. पण आता एक प्रश्न येतो की या सगळ्या जुन्या परंपरांचा आजच्या या फास्ट जगात काय संबंध? खरंच यातून आज आपण काय शिकू शकतो? कधीकधी असं वाटतं की नाही की या डिजिटल युगात, या धावपळीत आपण या सगळ्या गोष्टींपासून थोडे लांब चाललो आहोत. कदाचित उत्सवाचं स्वरूप बदललं असेल, पण त्यातला जो आत्मा आहे, जी शिकवण आहे, ती आजही तितकीच महत्त्वाची आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपली संस्कृती जपणं हे काही ओझं नाहीये किंवा जबाबदारी नाही. तो आपला अभिमान आहे, आपली ओळख आहे. आणि हीच ओळख आपल्याला ह्या जगात एक वेगळं स्थान देते. तर मग या शिमग्यातून आपण 3 संकल्प करूया, चालेल? पहिला, फक्त चेहऱ्याला रंग लावू नका, आपल्या स्वप्नांना रंगानी भरा. दुसरा, फक्त बाहेरची होळी पेटवू नका, आपल्या आतल्या प्रत्येक भीतीला जाळून टाका. आणि तिसरा, जुन्या गोष्टींना विसरून आयुष्याचं एक नवं पान उघडा, एक नवीन चॅप्टर सुरू करा. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रंग उधळण्यापेक्षाही जर काय मोठं असेल ना, तर ते आहे आपलं आयुष्य अर्थपूर्ण बनवणं. तर चला, या शिमग्यामधून हीच प्रेरणा घेऊया आणि आपलं आयुष्य अजून सुंदर बनवूया.